स्वदेशी आणि आत्मनिर्भरता या केवळ संकल्पना न राहता त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते आहे। महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या वर्धा जिल्ह्यानं आज एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळवलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या स्वप्नाला बळकटी देण्यासाठी आज गोपूर येथील ग्रामसेवा मंडळात एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या हस्ते बेरोजगार तरुण आणि कारागिरांना आधुनिक यंत्रसामुग्रीचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुगत पिल्लारेड्डीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते। यासह मोठ्या संख्येने लाभार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। गांधीजींचा स्वदेशी विचार आणि मोदींचा आत्मनिर्भर भारत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आज हर घर स्वदेशी ही भावना सामान्यांपर्यंत पोहोचली असून खादी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मुख्य इंजिन बनल्याचं खादी आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यावेळी म्हणाले। आज यहाँ पर सैकड़ों लोगों को ट्रेनिंग करवाने के बाद उनको आधुनिक टूल दिए गए, जिससे वो हमारे माननीय प्रधानमंत्री जी के आत्मनिर्भर भारत और विकसित भारत के ब्रांड एम्बेसडर बन सके। मैं सभी उन साथियों को जिनको आज यहाँ पर रोजगार उपलब्ध करवाया गया है, मैं उन सभी को हार्दिक अभिनंदन करता हूँ। खादी ग्रामोद्योग आयोग की तरफ से मैं भरोसा देता हूँ कि आने वाले समय में भी हम यहाँ के लोगों के लिए और अत्यधिक काम करेंगे। पिछले 11 साल में माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में खादी ग्रामोद्योग आयोग उससे जुड़े हुए उत्पादों का कारोबार 1,70,000 करोड़ रुपए को पार कर गया है और 2 करोड़ से ज्यादा लोगों को रोजगार देने का काम हमारा विभाग कर रहा है। गेल्या 5 वर्षात विदर्भात 109 कोटी रुपयांच्या मदतीतून 4,250 पेक्षा जास्त युनिट्स उभे राहिले आहेत, ज्यातून 25,000हून अधिक जणांना रोजगार मिळालाय। एकट्या खादी क्षेत्राची विक्री आता 54 कोटी रुपयांच्या पार गेली आहे। केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष जमिनीवर यंत्रसामुग्री पोहोचवून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवण्याचा हा प्रयत्न विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच नवी गती देईल। दरम्यान या कार्यक्रमात 340 लाभार्थी कारागिरांना 848 आधुनिक टूल किट्सचं वाटप करण्यात आलं। 180 कुंभारकाम कारागिरांना विद्युत चाकांचंही वाटप करण्यात आलं। शिवाय मध अभियानांतर्गत मधमाशांच्या 600 पेट्यांचं वितरण देखील करण्यात आलं। याशिवाय इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि कागदी ताटं बनवण्याच्या यंत्राचं देखील लाभार्थ्यांना वितरण करण्यात आलं।